उत्तम प्रतीचं खाद्यान्न भारतामध्ये मिळतं आणि यासाठीच भारत प्रसिद्ध आहे. मित्रांनो, भरभरून असे विटॅमिन्स भारतीय खाद्यान्नामध्ये आहेत. परंतु अमेरिका हे भारतीय मार्केट घेण्यासाठी कुठल्याही स्थळाला जाऊ शकतो आणि या सर्व प्रयत्नामध्ये बिल गेट्स त्याला कशा पद्धतीने मदत करतो हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळेस एप्स्टीन फाईल ओपन झाली त्यावेळेस या बिल गेट्सचा खरा चेहरा जगासमोर आलेला आहे. रशियन मॉडेल बरोबर दुष्कर्म केल्यामुळे त्याला गुप्त रोगाची लागण झाली ही देखील माहिती आता जगापासून लपून राहिली नाही. आणि कोविडमध्ये जे काही व्हॅक्सिन आणलं होतं त्या व्हॅक्सिनमध्ये खरंच काही अशा पद्धतीची गोष्ट होती का ज्यामुळे मानवी शरीरावरती एक क्रॉनिक इफेक्ट होऊ शकतो, ही देखील महत्त्वाची बाब आहे. मित्रांनो, काल परवाच एक ॲड आली आणि आपल्या बिखाऊ मीडियाने ही भरभरून चालवली. ती म्हणजे अमूल सारख्या कंपन्या आहेत त्यांच्या दुधामध्ये मिलावट आहे आणि हे भेसळयुक्त दूध आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीची मार्केटिंग करून अशाच पद्धतीचा अजेंडा राबवून अमेरिका हे इंडियन मार्केटमध्ये घुसत आहे आणि ही पूर्वीपासूनच गोष्ट चालू आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये भारतीय मिठाईंवरती अशाच पद्धतीचे व्हिडिओ आले, अशाच पद्धतीच्या घटना मीडियामध्ये दाखवल्या गेल्या आणि डेअरी मिल्क सारख्या चॉकलेटला भारतीय बाजारामध्ये उतरवण्यास त्यांना यश मिळालं. खूप पूर्वीची गोष्ट आहे. भारतामधील जे काही तूप आहे, जे गायीपासून मिळालेलं तूप आहे, त्या तुपावरती देखील एक वेळेस इंडियन मार्केटमध्ये अशुद्ध समजलं गेलं होतं. या तुपामुळे बरेच रोग होतात हे दाखवलं गेलं होतं. याचं कारण होतं अमेरिकेचा जे काही डालडा आहे तो डालडा इंडियन मार्केटमध्ये उतरवण्यासाठी अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या होत्या. करोड रुपये खर्चून हा मीडिया विकला जातो आणि अशा पद्धतीचे ॲडव्हर्टाईज मार्केटमध्ये चालवले जातात आणि त्यांचं जे काही कृत्रिम प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट भारतीय मार्केटमध्ये उतरवण्याचा एक प्रयत्न केला जातो आणि तो प्रयत्न यशस्वी देखील होतो. आता भारतीय मार्केटमध्ये बऱ्याच अंशी हे अमेरिकन पॅकेड फूड सध्या अवेलेबल आहेत. विथ किवी, ड्रॅगन फ्रूट्स अशा पद्धतीचे काही फ्रूट्स आहेत. यापेक्षा भारतामध्ये खूप चांगले फ्रूट्स आहेत, परंतु त्यांचं ॲडव्हर्टाईज चांगलं नाही. आणि सध्या जे काही होतंय, सध्या जे काही घडतंय ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अमेरिकेला काही करून भारतातील डेअरी प्रोडक्ट आणि डेअरी मार्केटवरती कब्जा करायचा आहे आणि हा कब्जा करण्यासाठी बिल गेटची मदत अमेरिका घेत आहे आणि हा बिल गेट कुठल्याही स्थळाला जाऊ शकतो. मध्यंतरीच एक न्यूज आली होती की भारतातील 400 गायांना आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करायचं आहे. या प्रोसेसमधूनच त्या गायींच्या जीन्सवरती परिणाम होतो, त्यांच्या दूध देण्यावरती परिणाम होतो आणि त्याचबरोबर त्यांच्या बर्थ रेटवरती परिणाम होतो. हीच गोष्ट पाहिजे बिल गेट्सला आणि अमेरिकेला. भारतातील गायींना मॉडिफाय करून त्यांना कृत्रिम इन्सेमिनेशन करून त्यांच्यामध्ये जनुकीय बदल घडवून यांचं बर्थ रेट कमी करणे आणि देशी गायी संपुष्टात आणणे. असं केल्याच्या नंतर त्यांना रिप्लेस करता येईल भारतीय डेअरी मार्केट. त्यांना भारतातील डेअरी मार्केटमध्ये अमेरिकन फूड्स उतरवता येतील. तर ही गोष्ट भारतीयांनी जाणली पाहिजे. अशाच पद्धतीने पूर्वीपासूनच अशा पद्धतीचं जाहिरात मार्केटिंग करून ह्यांनी आपलं सर्व मार्केट कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये डालडा कशा पद्धतीने आपल्या मार्केटमध्ये घुसवला, डेअरी मिल्कसारखे चॉकलेट आपल्या मार्केटमध्ये कशा पद्धतीने घुसवले आणि आता आपल्या भारतातील दुग्धजन्य पदार्थावरती यांनी हल्ला चढवला आहे. हे पॅक्ड दुग्धजन्य भारतातील पदार्थ खराब आहेत हे दाखवायचा प्रयत्न आहे आणि ही चाल भारतीयांनी ओळखली पाहिजे. कारण की कुठल्याही मीडियामध्ये तुम्हाला हे दाखवलं जाणार नाही, याच्या उलट दाखवलं जाईल. भरभरून पैसा या मीडियाला दिला जात आहे कारण की अमेरिका आपल्या इंडियन मार्केटमध्ये त्यांचे डेअरी प्रोडक्ट उतरवण्याचा प्रयत्न कसल्याही परिस्थितीमध्ये करतोय आणि या सर्व प्रोसेसमध्ये हा गिद्ध बिल गेट्स त्याला मदत करतो. ही देखील महत्त्वाची बाब तुम्ही जाणून घेतली पाहिजे. मित्रांनो, अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, माझी व्हिडिओ शेअर करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.